नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी मराठी आणि दिशा करिअर अकॅडमी या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वतः जे काही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी सरकारी नोकरीच्या जाहिरातींची माहिती देण्याचं काम या माध्यमातून करत असतो. सोबतच अभ्यास, इतर स्टडी मटेरियल असेल, नोट्स असतील, चालू घडामोडीची तयारीसुद्धा या ठिकाणी करून घेतो. ठीक आहे, हे पूर्णतः निःशुल्क आहे, कुठल्या प्रकारचे पैसे लागत नाही आहे. तुम्हाला डेली अपडेट्स मिळवण्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. आज आहे 31 मे 2026 आणि सर्व सरळ सेवा MPSC गट क आणि ड संवर्गातील विविध पदांसाठी उपयुक्त अशा चालू घडामोडींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर चला वळूया आपल्या पहिल्या स्लाईडवर. आता भारतासाठी एकच हेल्पलाईन नंबर असणार आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पुढील 3 महिन्यात सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांनी इंटिग्रेशन करायचं आहे. ट्राय कंपन्या ज्या असतील, सर्व टेलिकॉम कंपन्या असतील, त्यांच्या इंटिग्रेशनने 112 हा टोल फ्री क्रमांक असणार आहे आणि त्यावर तुम्हाला सर्व सेवा या मिळणार आहे. आता कोणकोणत्या सेवा यामध्ये असू शकतात? जे काही पोलीस असेल, अग्निशमन विभाग असेल, रुग्णवाहिका असतील, महामार्गावरील आपत्कालीन सेवा असतील आणि महिला हेल्पलाईन असेल, या सर्व तुम्हाला 112 या क्रमांकावर मिळणार आहे. याआधी काय होतं, प्रत्येक सेवेसाठी वेगवेगळा टोल फ्री क्रमांक होता आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी कॉल करा आणि मग मदत मागवा. यामुळे काय व्हायचं, दिरंगाई व्हायची. त्यामुळे आता काय 112 हा टोल फ्री क्रमांक आहे, यावर तुम्हाला सर्व सर्व्हिसेस फ्रीमध्ये मिळणार आहे. तर हे कशावरून घेतलेलं आहे तर हे लक्षात आलं पाहिजे. अमेरिकेचा जो काही एक क्रमांक आहे 911, तर यानुसार भारताने हा राबवलेला प्रकल्प आहे. यासोबतच युरोपमध्ये 112 हा क्रमांक दाबल्यानंतर सर्व तुम्हाला आपत्कालीन सेवा या मिळवता येतात. तर सर्व सेवांचा समावेश हा एकाच हेल्पलाईन होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जलद प्रतिसाद मिळणार आहे, समन्वयसुद्धा राखण्यास मदत होणार आहे आणि कुठूनही उपलब्ध, म्हणजे देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जरी तुम्ही 112 हा नंबर डायल केला तरी त्या भागातील जे काही आपत्कालीन सेवा असतील त्या तुमच्यासाठी कार्यान्वित होऊ शकतात. आता पुढे बघितलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान हे नुकतंच सरकारने सुरू केलेलं आहे. यामध्ये 2025च्या ज्या पुरस्काराचे विजेते आहेत, आता हे जे काही पुरस्कार या 3 प्रवर्गांमध्ये दिलेले अ, ब आणि क. आता अ वर्ग बसस्थानकामध्ये बारामती बसस्थानक हे सर्वात प्रथम क्रमांकाचं आहे. स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक, चांगलं बसस्थानक आपण ज्याला म्हणू शकतो. याला 1 कोटी रुपयांचं बक्षीस हे मिळालेलं आहे. ब वर्ग बसस्थानकामध्ये लाखानी हे जे काही बसस्थानक आहे भंडारामधलं, याला बक्षीस मिळालेलं आहे प्रथम क्रमांकाचं 50 लाख रुपयांचं. आणि क वर्ग बसस्थानकामध्ये प्रथम क्रमांक हा अकोले बसस्थानकाला मिळालेला आहे, जे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत. याला सर्वात आपण काय म्हणतो त्याला 25 लाखांचं बक्षीस हे मिळालेलं आहे. तर बक्षीस वितरण सोहळा हा 1 जून 2026 रोजी होणार आहे. तर हे का दिलं गेलं, का सुरुवात केली गेली, तर ST महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त हा सोहळा आयोजित केला जाणार आहे आणि मुंबई येथे माननीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते गौरव सोहळा हा आयोजित केला जाणार आहे. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे की महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत आणि तुम्हाला सर्व महाराष्ट्रातील जे मंत्री आहेत ते कोणत्या पदावर कोणतं आहेत, तर याचं तुम्हाला काही व्हिडिओ हवा आहे का, तो सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी एकूण 54 बसस्थानकांना एकूण 3 कोटी रुपयांची बक्षीसही वितरित करण्यात आलेली. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्राची बाब आहे. आपल्या सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो असा प्रश्न. ओके. केरळचे ज्येष्ठ नागरिक कल्याण उपक्रम. आता हा काय उपक्रम आहे बघूया. सांख्यिकी आणि पार्श्वभूमी जर बघितली तर केरळ हे भारतातील सर्वात वेगाने वृद्ध होणारे राज्य आहे. जगाचा विचार केला तर चीन आणि जपान हे सुद्धा वेगाने वृद्ध होणारी राज्य आहेत. केरळमधली जवळजवळ 18.7% लोकसंख्या ही 60 वर्ष वयाची आहे. अर्थसंकल्प जर विचार केला तर एकूण अर्थसंकल्पाच्या 19%, एकूण बजेटच्या 19% म्हणजेच टोटल 46,236 कोटींचा हा यांचा अर्थसंकल्प आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काय, ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेले हे देशातील पहिलं राज्य आहे. ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग हा या राज्यामध्ये स्थापन केला गेलेला आहे. ज्येष्ठ नागरिक कल्याणासाठी हा वेगळा एक विभाग स्थापन केलेला आहे. ओके, आणि देशातील पहिला स्वतंत्र विभाग असणार आहे. यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे ओमान चंडी विमा योजना. यामध्ये प्रत्येक जे काही कुटुंबाला 25 लाखांचं मोफत वार्षिक आरोग्य संरक्षण मिळणार आहे. प्रति कुटुंब प्रति वर्ष 25 लाख रुपये.
हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नुसतं हेडिंग जरी लक्षात ठेवलं की ज्येष्ठ नागरिक कल्याण विभागाची स्थापना भारतातील कोणत्या राज्याने केलेली आहे, तर याचं उत्तर केरळ, एवढं फक्त लक्षात ठेवा. बाकी जास्त काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. आता भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे कुठं होणार आहे, तर ही एक महत्त्वाची अपडेट आहे. याबद्दल सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कारण हे महाराष्ट्रात होतं आहे. आता मुंबई विद्यापीठाचे जे काही कलिना कॅम्पस आहे, या ठिकाणी हे लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे स्थापन करण्यात येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला राज्यातील संगीत शिक्षणाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणं हे उद्दिष्ट असणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची अभ्यासक्रम व सुविधा या ठिकाणी असणार आहे. उत्कृष्ट शिक्षक, आधुनिक शिक्षण पद्धती अवलंबल्या जाणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय, शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीताचं या ठिकाणी समावेश होणार आहे. आणि संगीत क्षेत्रातील जे काही मुलं असतील त्यांना या ठिकाणी करिअर करायचं संगीत क्षेत्रामध्ये, त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं असणार आहे. तर फक्त लक्षात ठेवा, लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे कुठं होणार आहे, तर आपल्या मुंबईच्या जे काही मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस या ठिकाणी. मित्रांनो, बोर होत नाही ना? नाही, बोर नाही झालं पाहिजे. कारण जर एखादी पोस्ट मिळवायची असेल सरकारी नोकरीची, तर आपल्याला बोर होऊन चालणार नाही. आपल्याला प्रत्येक मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. शॉर्टकटमध्ये अभ्यास करू नका. चांगला डिटेलमध्ये अभ्यास केला तर तो चांगला लक्षात राहतो. आणि फक्त व्हिडिओ बघायचा नाही आहे, एक नोटबुक घ्यायची आणि त्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स इन्क्लूड करायचे. आता भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमा मुद्द्यांवर 35वी बैठक झालेली आहे. कुठं झाली, तर बीजिंग या ठिकाणी झालेली आहे 27 मे 2026 रोजी. याची सुरुवात 2012पासून होते. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व हे सुजीत घोष यांनी केलेलं आहे आणि चीनी शिष्टमंडळाचे नेतृत्व हे हाऊ यानकी यांनी केलेलं आहे. या बैठकीचा उद्देश काय तर हे लक्षात घ्या. दोन्ही देशांतील सीमा क्षेत्रातील शांतता आणि स्थिरता राखण्याबाबत यामध्ये चर्चा केली जाणार आहे. यासोबत भारत आणि चीन वचनबद्ध आहे की सीमा क्षेत्रामध्ये शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वास वाढवण्यासाठी हे संवाद सुरू ठेवतील. आता आपल्याला माहिती आहे, भारत चायना बॉर्डरवर कायम डिस्प्यूट असतो, कायम वाद या ठिकाणी लढे होत असतात. आणि हे जी परिस्थिती ती व्यवस्थित राहण्यासाठी दोन्ही देशांनी चांगली प्रगती करायला हवी वेगळ्या क्षेत्रांमध्ये. तर यासाठी तिथं शांतता राहिली पाहिजे आणि ती शांतता राखण्याचं काम ह्या अशा ज्या काही समिट आहे त्या करत असतात. मग ही 35वी बैठक झाली भारत आणि चीन यांच्यामध्ये. ती कुठं झाली लक्षात ठेवा, फक्त बीजिंग या ठिकाणी. आणि कुठून सुरुवात झालेली 2012पासून. आता पुढचं महत्त्वाचं आहे, ही अन्नपूर्णा योजना ही कोणतं सरकार सुरू करणार आहे? पश्चिम बंगाल सरकार हे सुरू करणार आहेत. यामध्ये काय आहे, लक्ष्मी भंडार योजना सुरू होती. यामध्ये 1500 रुपये जे स्त्रियांना दिलं जायचे, तर यामध्ये आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे. दरमहा खर्च म्हणजे दर महिन्याला 6000 कोटी इतका होणार आहे. वार्षिक खर्च हा 72,000 कोटी इतका होणार आहे. आणि सध्याच्या एकूण राज्याच्या अर्थसंकल्पापैकी सुमारे 18% खर्च हा या योजनेवर होणार आहे. म्हणजे कशा पद्धतीने जनतेचा पैसा हा या गोष्टींवर उधळला जातो हे तुम्ही बघू शकता. आता जर पश्चिम बंगाल राज्याची जर तुम्ही इतर माहिती घेतली, तर वरती जो फोटो दिसतोय तो कोणाचा आहे हे मला सांगा. ह्या पश्चिम बंगाल राज्याच्या आधीच्या मुख्यमंत्री होत्या, कोणत्या पक्षाच्या होत्या ते पण सांगा. ठीक आहे. यामध्ये पश्चिम बंगालची राजधानी आहे कलकत्ता. राज्यपाल आहे RN रवी. शुभेंदू अधिकारी हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि विधानसभेचं ज्या काही सीट्स आहेत त्या 294 आहे. एक सदनीय म्हणजे तिथं विधान परिषद नाही आहे हे लक्षात ठेवा. राज्यसभाच्या 16 सीट आहे आणि लोकसभेच्या 42 सीट्स आहेत. ओके, महत्त्वाचं राज्य आहे पश्चिम बंगाल. बांगलादेश या राज्यासोबत, या देशासोबत याची जी सीमा आहे ती लागते. आणि याच्या पूर्ण चिकन नेक कॉरिडॉर आहे हा या ठिकाणीच आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. ठीक आहे, तर हे महत्त्वाचे पॉईंट्स हे लक्षात ठेवा. चंद्रयान 2ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागामध्ये बर्फ आहे असं वर्तवलेलं आहे. ही शक्यता आहे. याची कोणी शोध मोहीम चालू केलेली आहे? द फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद या ठिकाणी हे शोध परमनंटली शॅडोड रिजन्स म्हणजे PSRs म्हणजे सूर्यप्रकाश कधीच पडत नसलेल्या खोल खड्ड्यांमध्ये जे काही बर्फ आहेत अशा ठिकाणी वर्तवलेली. का तर आपल्याला माहिती आहे की मित्रांनो, चंद्र हा जरी शीत दिसत असला, चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही आहे, परंतु चंद्राचा एक भाग, एका भागाचं तापमान हे खूप असतं, 121 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असतं. आणि दुसऱ्या भागाचं जो अंधारात असतो त्या भागाचं तापमान हे कायम -48 -50च्या दरम्यान असतं. म्हणजे किती हा फरक आहे. आणि याच गोष्टींमुळे तिथं बर्फ असण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता या भागामध्ये नक्कीच बर्फ आहे असा शोध लागलेला आहे.
ठीक आहे. तर हे सुद्धा महत्त्वाचं ठेवा. आपले जे काही भारताचे मिशन आहेत चंद्रयान मोहिमेचे ते लक्षात ठेवा. चंद्रयान 1 हे 22 ऑक्टोबर 2008 रोजी लॉन्च झालेलं होतं. चंद्रयान 2 हे 2019मध्ये, चंद्रयान 3 हे 2023मध्ये आणि चंद्रयान 4 हे 2027मध्ये प्रस्तावित आहे. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चंद्रयान 4वर आणि 3वर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि भारताने पहिली मोहीम कधी राबवली होती यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. इतर जी माहिती ती तुम्हाला PDF माध्यमातून आपल्या चॅनलवर देण्यात येईल. ही PDF सुद्धा चॅनलवर टाकली जाणार आहे. आता मित्रांनो, आपण बन्नी गवताळ क्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत. हे कुठं आहे तर कच्छचा जो जिल्हा आहे, कच्छ जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे भारतातला. तर या ठिकाणी जे गुजरात राज्य आहे तर गुजरात राज्यामध्ये हा सर्वात मोठा जिल्हा आहे. तर या भागामध्ये बन्नी गवताळ क्षेत्र आहे. आशियातील सर्वात मोठं गवताळ इकोसिस्टीम याला आपण म्हणतो. NTPC सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी उभारत आहेत. यानंतर दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे हा प्रकल्प 4,500 एकरवर आहे. बन्नी गवताळ क्षेत्र यामध्ये 70हून अधिक प्रजातींचं गवत आहे आणि 30हून अधिक झुडपं आहेत. तर हा प्रश्न इतका काही महत्त्वाचा नाही, परंतु कच्छ याचा उल्लेख आला आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, असा जो बन्नी गवताळ क्षेत्राचा प्रकल्प आहे तो कुठं प्रस्तावित आहे. मग यामध्ये याचं उत्तर असू शकतं कच्छ जिल्हा किंवा गुजरात राज्यामध्ये. आणि मग असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कच्छ किंवा भारतातला सर्वात मोठा क्षेत्रफळाने असलेला जिल्हा कोणता आहे. तर राज्यांमध्ये तर कच्छ आहे आणि जर केंद्रशासित प्रदेशांमध्ये बघितलं तर लडाख आहे. तर हे सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरं आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. आणि याच पद्धतीने आपल्याला सरळ सेवा असो, कुठली परीक्षा असो, संपूर्ण माहिती तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा तुम्हाला परिपूर्ण असा अभ्यास या ठिकाणी होणार आहे. नुसतं MCQ वाचून कुठल्याही गोष्टीचा अभ्यास होत नाही. आम्ही त्या गोष्टींमध्ये भरपूर दिवसांपासून आहे. त्यामुळे तुम्हाला एक मोलाचा सल्ला देतो आहे की परिपूर्ण अभ्यास करा. काही लोक सांगतात की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा फक्त परीक्षेपुरताच करायचा असतो, त्याचा नंतर काही उपयोग होत नाही. असं नसतं मित्रांनो. जर तुम्हाला परीक्षा पास करायची असेल तर प्रत्येक मुद्दा, प्रत्येक पॉईंट हा तुम्ही वाचलाच पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ओके, तर आपण भेटूया पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर जर इतर जॉबच्या काही अपडेट असतील, उच्च न्यायालय भरती संदर्भात काही अपडेट असेल, त्यानंतर अजून काही सर्व असतील त्या तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच टाकल्या जातील. तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल सगळीकडे जॉईन होऊन जा. 2 आपले यूट्यूब चॅनल आहे, त्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कोणत्याही चॅनलवर तुम्हाला नवीन अपडेट्स या मिळू शकतात. ठीक आहे, धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ हा लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत देखील पोहोचवा. ठीक आहे, थँक्यू.